नमस्कार सर्वांना। तर मी आहे कृष्णा काळे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेबाबत सविस्तर माहिती। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्र राज्याची जी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण जी आहे वेबसाईट, तर त्या महावितरण वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं मागेल त्याला सौर कृषी पंप या वेबसाईटवर येऊन जायचं आहे। जर वेबसाईट तुम्हाला भेटत नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक व्हिडिओची भेटून जाईल। तर या योजनेचा ज्याही लोकांनी फॉर्म भरलेला आहे तर आता त्यांना सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला त्यांना काय करायचे, आता पैसे भरायचे। तर या योजनेबाबत ज्या लोकांना माहिती नसेल तर आपण 1 मिनिटात या योजनेबाबत माहिती करून घेऊ की ही योजना कोणासाठी आहे आणि कशी आहे। बघा, शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी आणि हक्काचं स्वतंत्र शाश्वत योजना करण्यासाठी ही योजना राबवलेली। याच्यासाठी फक्त 10% रक्कम तुम्हाला काय करायची, शासनाला द्यायची। जर 1 लाख रुपयाचा जर तुमचा कृषी पंप होत असेल, 3 HP आणि 7.5 HP जो पंप आहे कृषी पंप, तो आपल्याला बसून भेटणार आहे। तर तो त्याच्यामध्ये जर समजा 7.5 HP जो पंप आहे तो जर 1 लाख रुपयाला भेटत असेल तर तुम्हाला फक्त 10,000 रुपये भरावं लागेल। कोणाला, जे सर्वसाधारण लोक आहे, म्हणजे जे ओपन कॅटेगरी आहे त्यांना 10% रक्कम फक्त काय करायची, तुम्हाला भरायची आहे। जर 10% तुम्ही रक्कम भरली तर 90,000 शासन देणार आहे। अनुसूचित जाती जमाती त्यांना फक्त 5% रक्कम भरायची। म्हणजे जर 1 लाख रुपयाचा 7.5 HP पंप होत असेल तर त्यांना किती भरायची, फक्त 5,000 रुपये भरायचे। 5 वर्षे दुरुस्ती हमी इन्शुरन्स भेटेल। ह्या जो पंप आहे त्याची 5 वर्षाची इन्शुरन्स तुम्हाला भेटणार आहे। वीज बिल नाही, लोडिंग सिटी सुद्धा नाही, काय त्याला सौर कृषी पंप आहे त्याच्यामुळं टेन्शन घ्यायची गरज नाही। सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची गरज नाही। या सगळ्या गोष्टीचं महत्त्व घेऊन त्यांनी ही योजना राबवलेली। कोणती, मागेल त्याला सौर ऊर्जा। जोही कोणी मागेल त्याला काय करावं लागेल, कृषी पंप भेटेल। तर जेही लोक या योजनेचा लाभ घेण्याचे राहिलेले तर आपण बघूया आज या योजनेचा अर्ज कसा करायचा, अर्जाची सध्या स्थिती कशी चेक करायची आणि रक्कम कशा प्रकारे भरायची। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघू शकता इथं तुम्ही, आपण वेबसाईटवर आलेले महावितरण महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप, पारेषण विरहित सौर कृषी पंप। तर ह्या योजनेत आपल्याला काय करायचं आहे, हा फॉर्म भरायचा आहे। तुम्ही इथं बघू शकता, तुम्हाला काय करायचं आहे, इथं ग्राहक क्रमांक टाकायचा आहे। तुम्हाला जो तुमच्या मीटरचा क्रमांक आहे तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे। तो टाकून गेल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता तुम्ही तुमचा वीज जोडणी क्रमांक वगैरे सर्व इथं येऊन जाईल। तुम्हाला इथं तुमचा जात वर्ग टाकायचा आहे, तुमच्या वीज जोडणी ग्राहक पत्ता टाकायचा आहे, ईमेल ID टाकून घ्यायची, त्याच्यानंतर उपविभाग क्रमांक टाकून घ्यायचा आहे, विभागाचं नाव टाकून घ्यायचं आहे। इथं तुम्ही बघू शकता तुमचा नंबर टाकून घ्यायचा आहे, उपविभागाचं नाव टाकून घ्यायचं आहे, मंजूर भार म्हणजे तुम्ही किती वॅट तुम्हाला वीज पाहिजे आहे, किती वॅट तुमची मोटर लागते, किती वॅटचं तुम्हाला लाईट लागते तर टाकून घ्यायचे। सर्वात जवळची ST लाईन अंतर ते टाकून घ्यायचे, पावतीची तारीख टाकून घ्यायची आणि हा इथं भरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खाली बघू शकता तुम्ही आता स्वतःचं अर्जदाराची वैयक्तिक माहिती भरायची। त्याच्यामध्ये अर्जदाराचा आधार क्रमांक टाकायचा आहे, त्याचा जिल्हा निवडायचा आहे, इथं उपगट क्रमांक निवडायचा आहे। तुम्हाला जर शेती जी असेल, तुम्ही जमिनीचे मालक जे असाल ते जमिनीच्या मालकाचं नाव वगैरे, अर्जदाराच्या वडिलांचं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे। तिथे योजना कोणती, मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना आहे ती सिलेक्ट करून घ्यायची। तालुका निवडायचा आहे, तुमचा गट क्रमांक निवडायचा आहे, शेतीचा प्रकार निवडून घ्यायचा आहे, तुमचं जमीन किती क्षेत्र आहे, एकर आहे ते इथं टाकून घ्यायचं आहे, तुमचं लिंग निवडायचं आहे, इथं तुम्हाला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। तर बघू शकता तुम्ही ईमेल ID टाकायची तुम्हाला। आता रहिवासी पत्र म्हणजे तुमचं ठिकाण, तुमचं घर निवडायचं आहे, इथं घराविषयी माहिती आहे। तर इथं बघू शकता तुम्ही घर क्रमांक, तर हे घर क्रमांक, जिल्हा, गावाचं नाव, भ्रमणध्वनी हे टाकून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर इथं जलस्रोत, तुम्ही कशा प्रकारे तुम्हाला पाणी कुठून येतं, काय येतं तर ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। किती फूट विहीर आहे, काय आहे, तुम्हाला बोर आहे का काय आहे, ते कुंपनलिका आहे, इथं टाकून घ्यायची सर्व माहिती। कृषी तपशील, मागील वर्षात कृषी तपशील, शेवटचं वर्ष ते पिकाची संख्या, कोणतं पीक घेतलं ते आपल्या इथं टाकून घ्यायचे आहे। बघा, विद्यमान पंप तपशील, बघा इथं पंप वापरकर्त्याचं काय आहे,
बघा तिथं उपप्रकार वगैरे इथं टाकून घ्यायचं तुम्हाला, किती HP चा पंप लागतो, किती क्षमता लागते, किती ऊर्जा लागते इथं टाकून घ्यायचं आहे तुमच्या मनाने. आवश्यक पंप तपशील, पंपाचा कोणता पंप लागतो, कोणत्या कंपनीचा लागतो, किती पाण्याची लिमिट लागते, किती तास चालवायचा आहे तर ते इथं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बँकेचं तुमचा बँकेचे तपशील टाकून घ्यायचं आहे, कारण तुमच्या डेबिटद्वारे हे जे अनुदान आहे हे तुमच्या अकाउंटमध्ये येणार आहे. त्याच्यामुळे बँकेचे डिटेल व्यवस्थित, IFSC कोड, शाखा, बँक खाता क्रमांक, खातेधारकाचं नाव, बँकेचं नाव, हे सगळं माहिती टाकून घ्यायची. त्याच्यानंतर इथं तुम्ही हे जे स्वयं घोषणापत्र हे सगळं माहिती वाचून घ्यायची आणि खाली हे वरील सगळ्या बाबतीवर टिक करून घ्यायचे तुम्हाला. बघू शकता तुम्ही इथं, वरील माहिती मला समजली आणि मी भरलेली आहे. मी भरलेला फॉर्म तपासला आहे आणि सबमिट केलेला आहे. मी सहमत आहे. एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बाजाराची परवानगी दिल्या जाणार आहे. सगळं अर्ज व्यवस्थित चेक करून घ्यायचे. कोणती माहिती चुकीची आढळली, महावितरण सौर पंप काढून टाकू शकतो, ज्याच्यामुळे हा सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यायची. आता इथं बघा 7/12 उतारा विहिरीचे किंवा कुंपणलिकाचं इथं 7/12चा उतारा इथं अपलोड करायचा आहे तुम्हाला. आधार कार्डाची प्रत, जो शेतकरी आहे त्याचे आधार कार्डची प्रत इथं अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर धनादेश, बँकेचं पासबुक इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. पासपोर्ट आकाराचा फोटो इथं तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर इतर काही जर तुमचं जर वेगवेगळी कास्ट वगैरे असेल काय असेल तर ते जर असेल तर त्याच्या जाती जमाती असेल तर त्याच्या इथं तुम्हाला डॉक्युमेंट जोडावं लागेल. त्याच्यानंतर शेत जमीन विहीर पंप जर कोणाचं जर 2 ह्याच्या नावावर असेल तर त्याचं मला प्रतिज्ञापत्र जोडावं लागेल. आणि पाणी प्रभावित क्षेत्र जर संबंधित खात्याचा हरकत दाखला असेल तर तो जोडायचा आहे तुम्हाला. इत्यादी माहिती जोडायची आणि अर्ज सादर करा इथं क्लिक करून तुम्हाला हा सगळा फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता आपण अजून बघूया की अर्जाच्या सद्यस्थिती. आता काही लोकांनी, भरपूर साऱ्या लोकांनी हे अर्ज केलेला आहे तर त्याची सद्यस्थिती काय आहे, त्यांना कोणाला सौरपंप मागणी आलेली आहे, कोणाला पैसे भरण्याची मेसेज वगैरे आलेले आहेत. त्यांनी काय करायचं, त्या लाभार्थ्यांना एक क्रमांक दिलेला असतो तर तो क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे, जो पण तुम्हाला वेगवेगळा क्रमांक असेल, आणि शोधा करायचा आहे. शोधा केल्यानंतर तुम्हाला काय तो जोही तुम्ही क्रमांक टाकून घेतलेला आहे तर त्याच्याबाबत तुम्हाला संपूर्ण तपशील भेटून जाईल. इथं पण तसंच तुम्हाला जर पंपचं जर तुम्ही मागणी केली असेल तर तुम्हाला एक क्रमांक भेटेल, तो टाकून घ्यायचा, तुम्ही इथं शोधायचं आणि तुम्ही ते पैसे भरून तुमच्या जे 10% रक्कम जर सर्वसाधारण असेल आणि अनुसूचित जाती जमाती असेल तर 5% रक्कम भरून तुम्ही ती योजना चा लाभ घेऊ शकता. तर ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी आहे, ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे नावावर आणि त्यांना आपली जमीन बागायती करायची असेल तर त्या सर्व शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप देणार आहे सरकार. तर ही योजना सर्व शेतकऱ्यांसाठी आहे आणि सर्वांनी याचा लाभ घेतला पाहिजे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. जर काही प्रश्न असेल तुम्हाला तर कमेंटद्वारे विचारा, त्याचे नक्कीच तुम्हाला उत्तर भेटेल. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.